नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आता सुकन्या अद्वैतच्या रूममधून निघत असते, परंतु त्याचवेळी तिला नैनाच्या रूममधून रडण्याचा आवाज येतो। आता सुकन्या मागे वळून पाहते तर इकडे नैना कलाचा फोटो हातात घेऊन खूप रडत असते। तिला खूप त्रास होत असतो। नैना म्हणत असते, कला खरंच मला माफ कर, आज तू हवी होतीस ग, असं म्हणत ती खूप रडत असते। आणि त्यावेळी इकडे मात्र सुकन्याच्या हृदयाची धडधड वाढते, तिला खूप वेगळं वाटत असतं। आणि त्याचवेळी त्या ठिकाणी अद्वैत येतो। आता अद्वैतला पाहताच सुकन्या म्हणू लागते, सर तुम्ही कुठे होता, सगळं काही ठीक आहे ना? अद्वैत म्हणतो की हो, सगळं काही ठीक आहे, काळजी नका करू। तर त्यानंतर आता सुकन्या अद्वैतला म्हणू लागते, त्या नैनाताई त्यांच्या रूममध्ये एवढा का रडतायत आणि त्यांच्या हातात कलाचा फोटोही आहे। तर अद्वैत सुकन्याला म्हणू लागतो, कारण कला ही फक्त नैनाची जाऊ नव्हती, तर ती तिची सख्खी बहीण होती। आता हे ऐकल्यानंतर सुकन्याला धक्काच बसतो। सुकन्या विचारते, काय? अद्वैत म्हणतो की हो, कला आणि नैना सख्ख्या बहिणी होत्या आणि म्हणूनच आज कलाच्या जाण्यानंतर नैनाला इतका त्रास होत आहे। आता सुकन्या एक एक पाऊल पुढे टाकत नैनाच्या रूममध्ये येते। इथे नैना खूप रडत असते। कलाचा फोटो जवळ घेत नैना कलाची माफी मागत असते। तिने आत्तापर्यंत कलाला दिलेला त्रास सगळं काही नैनाला आठवत असतं। नैना रडत असतानाच आता नकळतपणे सुकन्या तिच्या समोर जाते आणि आवाज देत म्हणते, नैनाताई। आता हा आवाज नैनाला अगदी जवळचा वाटतो आणि म्हणूनच ती नकळतच कला अशी सुकन्याला हाक मारते। परंतु ज्यावेळी नैना पाहते त्यावेळी त्या ठिकाणी सुकन्या असते। तर नैना म्हणू लागते, सुकन्या तू? तर सुकन्या म्हणू लागते, नैनाताई तुम्ही शांत व्हा बरं। तर नैना म्हणू लागते, नाही सुकन्या, मी अगं शांत नाही राहू शकत। अगं आज मला खूप त्रास होतोय। कला ही माझी बहीण होती, माझी सख्खी बहीण होती, परंतु मी कधीच तिचा चांगला विचार केला नाही, तिच्या सुखाचा किंवा तिच्या आनंदाचा कधीच विचार केला नाही। प्रत्येक वेळी मी तिचा दुस्वासच करत आली, मी तिच्याशी स्पर्धा करत आली आणि आज मात्र तिची मला कमी भासत आहे। आज ती माझ्यासोबत नाही, तेव्हा मला कळतंय की मी माझ्या बहिणीसोबत किती वाईट वागली आहे। हे सगळं काही अद्वैत बाहेरूनच ऐकत असतो। इकडे सुकन्या नैनाला सावरत असते। आता नैना नकळतच सुकन्याला मिठी मारते आणि म्हणू लागते, खरंच खूप वाईट वागले मी, खूप वाईट वागले मी। आता मी काय करू, माझ्या वागण्याचा मला पश्चाताप होत आहे, परंतु आता ते व्यक्त करण्यासाठी आणि माझ्या वागण्यात बदल करण्यासाठी माझी कला माझ्यासोबत नाही आहे, मला ती हवी आहे, मी तिला खरंच खूप मिस करते। आता सुकन्या नैनाला समजावते आणि म्हणू लागते, नैनाताई तुम्ही शांत व्हा, काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जे विधिलिखित असतं तेच घडत असतं, त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही। परंतु नैनाताई तुम्ही शांत व्हा, तुम्ही स्वतःला त्रास करून नका घेऊ। आता नैनाला होणारा तो त्रास अद्वैतने लांबूनच पाहिलेला असतो। अद्वैत मनातच म्हणतो, जर कलाच्या जाण्यामुळे नैनाला इतका त्रास होत असेल आणि कलाबद्दल तिला इतकं काही वाटत असेल, तर आता नैनालाच विश्वासात घेऊन कलाला न्याय मिळवून द्यावाच लागेल। राहुलच्या फ्लॅटची कागदपत्र नैनाच मला शोधून देऊ शकते, असा विचार करत आता नैनाच्या मदतीसाठी अद्वैत नैनाच्या रूममध्ये येतो। नैना खाली मान घालून उभी असते। नैनाला खूप वाईट वाटत असतं, तिच्या वागण्याचा तिला पश्चाताप होत असतो। अद्वैत नैनाला म्हणतो, नैना जे झालं ते झालं, जे घडून गेलंय त्याचा विचार करून काहीच उपयोग नाही, परंतु आता कलाला न्याय मिळवून देणं खूप महत्त्वाचं आहे। तुला कलाबद्दल थोडं जरी काही वाटत असेल, तिच्यासाठी काहीतरी करावं असं वाटत असेल, तर तू माझं एक काम करशील का, तेही कलासाठी? तर नैना क्षणाचाही विलंब न करता अद्वैतला म्हणते, हो मी करेन। कला असताना मी तिच्यासाठी काहीच करू शकले नाही, प्रत्येक वेळी मी तिचा फक्त रागरागच केला, परंतु आज ती इथे नाही आहे आणि मला तिची किंमत कळते। कला असताना मी तिच्यासाठी काही करू शकले नाही, परंतु आता जर मला ती संधी मिळाली आणि मी जर माझ्या कलासाठी काही करू शकले, तर आत्तापर्यंत मी जे काही वागली आहे आणि त्या सगळ्या गोष्टीचा मला पश्चाताप होतच आहे आणि हे सगळं काही मला भरून काढता येईल। तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे, माझ्या कलासाठी मी काही करायला तयार आहे। तर अद्वैत नैनाला म्हणतो, नैना तुला फक्त इतकंच करायचं आहे, तुला राहुलच्या नकळत त्याच्या नवीन फ्लॅटची कागदपत्र मला आणून द्यायची आहेत। आता हे ऐकल्यानंतर नैनाला धक्काच बसतो। नैना म्हणते, नवीन फ्लॅट? कुठला फ्लॅट, कुठे आहे, मला तर याबद्दल काहीच माहीत नाही। अद्वैत म्हणतो, मी सगळं काही तुला सांगेन, फक्त माझ्यावर विश्वास ठेव। फक्त आता तुला एवढंच करायचं आहे की इथे सगळं काही राहुलच्या नकळतच करायचं आहे। आता नैना एका क्षणात तयार होते आणि म्हणू लागते, मी तयार आहे अद्वैत, मी राहुलच्या नकळत त्याच्या फ्लॅटची कागदपत्र तुला आणून देईन।
तर आता अद्वैत म्हणू लागतो, माझ्या कलासाठी, आपल्या कलासाठी इतकं करशील ना? नैना म्हणते, हो अद्वैत, मी तुला वचन देते की आपल्या कलासाठी मी राहुलच्या फ्लॅटची कागदपत्र लवकरात लवकर राहुलच्या नकळत तुझ्यापर्यंत आणून देईन. तर आता अद्वैत मनाशीच म्हणतो, नैनाच्या मदतीमुळे एक काम तर पूर्ण होणारच आहे. आता एकदा का ती कागदपत्र हातात आलीत की सगळं काही मार्ग पुढचा मोकळा होईल आणि सगळं काही सत्य लवकरच समोर येईल. तर त्यानंतर अद्वैत आणि सुकन्या नैनाच्या रूममधून बाहेर निघतात. तर त्याचवेळी अद्वैत सुकन्याला म्हणतो, थँक्स सुकन्या, आज तुझ्यामुळे असंख्य कोड्यांचा उलगडा झाला आहे. आज तुझ्यामुळे नैनाच्या मनात कलाविषयीच्या असणाऱ्या भावना मला कळाल्या आहेत आणि म्हणूनच आता आपण नैनाच्या मदतीने पुढचं काम अगदी सोपं करू शकतो. खरं तर आज असं वाटतंय की दत्त जयंतीचा उत्सव आणि एक एक कोडी अशी काही सुटत चालली आहेत की लवकरच सगळ्या सत्याचा शोध लागेल असंच वाटतंय. आज हे सगळं काही घडतंय यावरून असं वाटायला लागलंय की देवाने तुला माझ्या मदतीसाठी पाठवलं आहे. एकदा का आता राहुलच्या फ्लॅटची कागदपत्र सापडलीत की पुढचं सगळं काही सोपं होईल. तर सुकन्या म्हणू लागते, सर काळजी करू नका, मी तुमच्यासोबत कायम असेन आणि हो, तुम्हाला काही मदत लागली तर हक्काने मला सांगा, मी तुमच्यासोबतच आहे. सर एक गोष्ट सांगू का, तुम्ही जे काही करताय ना ते अगदी मनापासून करताय आणि यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल, कलांना न्याय मिळेल याची मला खात्री आहे आणि माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सर शेवटी काही झालं तरी स्वच्छ मनाच्या व्यक्तींच्या बाबतीत सत्याचाच विजय होतो असं माझं हृदय मला सांगतंय. असं म्हणत आता सुकन्या अद्वैतकडे पाहू लागते. तर अद्वैत सुकन्याकडे. तर त्यानंतर सुकन्या आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी येते. परंतु घडलेल्या सर्व घटना सुकन्याला काही स्वस्थ झोपू देत नसतात. सुकन्याला घडलेला सर्व प्रकार सतत आठवत असतो आणि यामुळे तिला झोपही लागत नसते. सुकन्याच्या डोळ्यासमोर कलाचा तो अपघात असतो. कलाचा झालेला अपघात सुकन्याने स्वतःहून पाहिलेला असतो. तर त्यानंतर चांदेकरांच्या घरात सुकन्याचं येणं आणि त्यानंतर कलाचा फोटो सुकन्याच्या हाती लागणं आणि कलाची चिठ्ठी सुकन्यापर्यंत पोचणं, हे सर्व काही सुकन्याला आठवत असतं. हे सर्व सत्य ज्यावेळी तिने अद्वैतला सांगितलेलं असतं त्यावेळी असंख्य गोष्टींचा खुलासा झालेला असतो. हे सगळं चांदेकरांचं वर्तुळ येऊन सुकन्यापर्यंतच थांबलेलं असतं आणि म्हणूनच सुकन्याला अस्वस्थ वाटत असतं. तिला नक्की काय घडत आहे काहीच कळत नसतं. सुकन्या मनाशीच म्हणते, देवाच्या मनात नक्की काय चालू आहे काहीच कळत नाही. म्हणजे जिकडून एखादी गोष्ट सुरू होते तिथेच येऊन का थांबते, तिथेच येऊन त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा का होतो. कलाचा झालेला अपघात आणि त्यानंतर मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणं, तिचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणं आणि त्यानंतर कलाच्या जाण्यानंतर या चांदेकरांच्या घरी माझं येणं, यांच्या घरात नर्स म्हणून माझी निवड होणं, हे सगळं काही असं का वाटत आहे की देवी आईच्या म्हणण्यानुसारच घडत आहे. म्हणजे देवी आईच्या समोर आजोबांची सेवा करायला मिळालेली संधी आणि त्यातूनच माझी नर्समधून झालेली निवड आणि तेही कलाच्याच घरी. त्या अगोदर दुसऱ्या नर्सची निवड झालेली असणं आणि तिचं अचानक न येणं आणि तिच्या जागी मी येणं, हे सगळं काही कशाचे संकेत असू शकतात. या सगळ्याचा संदर्भ काही सुकन्याला लागत नसतो. परंतु या सगळ्यामुळे सुकन्या मात्र अस्वस्थ झालेली असते. सुकन्या म्हणते, कलाच्या बाबतीत जे काही वाईट घडलं तिला न्याय मिळवून देण्यासाठीच देवी आईने कदाचित माझी निवड केली असणार आणि म्हणूनच देवी आईने या चांदेकरांच्या घरी मला पाठवलं आहे आणि म्हणूनच तर मी इथे आहे. 6 महिन्यांमध्ये कुठल्याही गोष्टींचा उलगडा झाला नव्हता. कुठल्याही प्रश्नांची उत्तरं अद्वैत सरांना मिळालीही नव्हती. परंतु ज्यावेळी मी इथे आले त्यावेळीच अद्वैत सरांना त्यांच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं कशी काय मिळू लागलीत, असंख्य कोडी मी येण्यानंतरच का सुटू लागलीत. नक्कीच हे सगळं काही माझ्या हातूनच घडायचं होतं का, असा विचार करत सुकन्या विचार करू लागते की नक्की हे काय आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं घडलेल्या सर्व प्रकाराचा अद्वैतही विचार करत असतो. त्याला खूप त्रास होत असतो. आपल्या जवळच्या माणसानेच आपल्या कलासोबत विश्वासघात केला हे त्याला पटतही नसतं. या सगळ्यामुळे त्याचा खूप संताप होत असतो. अद्वैतला कलाची ती चिठ्ठी आठवते, कलाचे ते शब्द आठवतात. अद्वैत मनाशीच म्हणतो, हे सगळं नक्की काय चालू आहे. ज्या माणसांना मी माझी जवळची माणसं समजलो त्याच माणसांनी माझा विश्वासघात केला आहे, तीच माणसं आमचे शत्रू निघाली आहेत. म्हणजे आता त्याच माणसांसमोर काहीच घडलं नाहीये असं वावरायचं आणि त्याच माणसांना आपण समोर नेहमीच पाहायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या माणसांनी माझ्या कलाला मारलं आहे त्या माणसांना मी असं समोर शांतपणे उभं राहून पाहायचं, हे कसं शक्य आहे आणि हे मला जमेल का, असे असंख्य प्रश्न अद्वैतच्याही मनात उभे राहतात. पण मी आता तरी काहीच करू शकत नाही कारण माझे हातपाय बांधले गेले आहेत. पण काय करू काहीच कळत नाही, अद्वैत विचार करत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं
राहुल रोहिणी आत्यांना म्हणू लागतो, आता झोपून चालणार नाही. आता लक्ष फक्त एकच, चांदेकरांची प्रॉपर्टी. एकदा काही प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली की या सगळ्याचा मालक मी असणार आहे. मी फक्त ऑर्डर सोडणार आहे आणि माझ्या हाताखाली अशी 10-10 माणसं असणार आहेत. असं म्हणत आता राहुल कधीही सत्यात न उतरणारं स्वप्न पाहत असतो. तर रोहिणी आत्या म्हणू लागतात, हे रात्री पडलेलं स्वप्न होईल, कधीतरी सत्यात उतरेल आणि ही संपूर्ण प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल. परंतु त्यासाठी या घरात असणारी आपल्या विरुद्धची निगेटिव्हिटी संपवायला हवी. आपल्या विरुद्ध असणारे सर्व पुरावे अगोदर नष्ट करावे लागतील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अद्वैत घडलेल्या घटनांचा विचार करत तिथेच बसलेला असतो आणि त्याचवेळी सुकन्याही तिथेच आलेली असते. आता सुकन्या तिथे अद्वैतला पाहते आणि पुढे येत अद्वैतला प्रश्न करत म्हणते, सर काय झालं? तुम्ही एवढा स्वतःला त्रास करून का घेताय? तुम्ही झोपला नाहीत का अजून? तुम्हाला झोप नाही का येत आहे? अद्वैत म्हणतो, नाही, जे काही घडलंय त्यानंतर झोपच येत नाहीये. सुकन्या, एक सांगू का? तुझ्यात एक पॉझिटिव्हिटी आहे. म्हणजे बघ ना, तुझ्याशी बोलल्यावर मन हलकं तर होतंच, परंतु असंख्य प्रश्नांची उत्तरेही सापडतात. माहीत नाही, परंतु तुझ्याशी बोलल्यानंतर मन हलकंही होतं आणि एक विश्वास निर्माण होतो की आता शोध पूर्ण होईलच. म्हणजे बघ, आज सकाळपासून जे काही घडलं आहे त्यानंतर माझी खात्री पटली आहे की आता सगळं काही नीट होईल. आपला शोध नक्कीच पूर्ण होईल. सुकन्या, मला सांग, ज्या दिवशी कलाचा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळी तू तिथेच होतीस ना? म्हणजे नेमकं तिथे नक्की काय घडलं होतं? कसा झाला तो अपघात? आणि काय काय तू पाहिलंयस? तू आठवशील का जरा? तर आता सुकन्या अद्वैतला म्हणते की हो सर, मी नक्कीच आठवण्याचा प्रयत्न करेन. असं म्हणत आता सुकन्या घडलेला सर्व प्रकार आठवण्याचा प्रयत्न करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, रोहिणी आता राहुलला म्हणू लागतात, आठव राहुल आठव, ज्या दिवशी तो कलाचा अपघात आपण घडवून आणला होता त्यावेळी आपल्या हातून कोणकोणत्या गोष्टी निसटल्यात. या सगळ्या गोष्टींचा आता विचार करायची वेळ आली आहे. कारण याच गोष्टींमुळे आपल्याला धोका पोचू शकतो आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी एक एक करून नष्ट करायची आता वेळ आली आहे. तर आता राहुल विचार करू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सुकन्याला त्या सगळ्या गोष्टी आठवतात. तर सुकन्या अद्वैतला म्हणते, हो सर, मला ते सगळं काही आठवतंय. असं म्हणत सुकन्या घडलेला सर्व प्रकार अद्वैतला सांगू लागते. सुकन्या अद्वैतला म्हणते, ज्या दिवशी कलाचा अपघात झाला त्यावेळी मी तिथेच होते. कला ही रस्त्याने धावत होती. जीवाच्या आकांताने ती स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. खरं तर ती कोणाशी तरी फोनवर बोलत होती आणि ती फोनवर बोलत असतानाच एक भरधाव वेगाने गाडी आली आणि तिला उडवून गेली. कलाचा तोच मोठा अपघात होता की ज्यामध्ये कलाने स्वतःचा जीव गमावला. मी ज्यावेळी तो अपघात पाहिला त्यावेळी मी धावत पळत कलाकडे गेली. सर्व लोक फोटो व्हिडिओ काढण्यामध्ये बिझी होते. मी सगळ्यांकडे मदत मागितली, परंतु कोणीच मदतीला पुढे यायला तयार नव्हते. पण मी नंतर ॲम्ब्युलन्सला फोन केला. मलाही त्यावेळी त्रास होत होता, मलाही चक्कर येत होती, परंतु तरीसुद्धा मी ॲम्ब्युलन्सला बोलावलं आणि त्यानंतर कलाला मी हॉस्पिटलला घेऊन गेले. अद्वैत म्हणतो, बरं ठीक आहे, पण नक्की पुढे काय घडलं? सुकन्या म्हणते, त्यावेळी मी सुद्धा चक्कर येऊन बेशुद्ध झाले होते, त्यामुळे सर पुढे नक्की काय घडलं मलाही आठवत नाही. तर अद्वैत म्हणतो, पण सुकन्या, त्या गाडीचा नंबर तू पाहिलायस का? सुकन्या म्हणते, नाही सर, मी त्यावेळी चक्कर येऊन तिथेच पडले, त्यामुळे मला गाडीचा नंबर काही पाहता आला नाही. तर अद्वैत म्हणतो, बरं, गाडीचा रंग तरी तुला आठवतोय का? सुकन्या म्हणते की हो, आठवतोय मला, गाडी पांढऱ्या रंगाची होती. तर त्यानंतर अद्वैत विचार करू लागतो. सुकन्याला तोही प्रसंग आठवतो ज्यावेळी सुकन्याने पाहिलेलं असतं की रोहिणी आत्या आणि त्या काकांची झटापट सुरू असते. सुकन्या म्हणू लागते, अजून सर थोडं आठवतंय, म्हणजे मी अंधुकसं पाहिलं आहे. कारण ज्यावेळी मला चक्कर आली त्यावेळी मी थोडंसं अंधुकमध्ये पाहिलं की ती गाडी पुढे जाऊन धडकली आणि कोणाची तरी झटापट चालू होती. मग त्यानंतर मात्र ती गाडी भरधाव वेगाने तिथून निघून गेली. आता सुकन्याच्या या बोलण्याचा, तिने दिलेल्या या क्ल्यूचा अद्वैत विचार करू लागतो. तर दुसरीकडे राहुल रोहिणी आत्यांना म्हणतो, गाडी, त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीची तर मी विल्हेवाट लावलीच आहे आणि ती कोणाला सापडणार नाही याची मी योग्य काळजी तर घेतलीच आहे. पण आता फक्त तो वेडा सापडायला हवा, त्या गाडीची नंबर प्लेट सापडायला हवी आणि कलाचा फोन, या 3 गोष्टी आपल्या हाती लागणं खूप महत्त्वाचं आहे मम्मा. एकदा का हे तिन्ही पुरावे नष्ट केलेत की मग मात्र आपल्या डोक्यावर कुठलीही टांगती तलवार राहणार नाही. तर दुसरीकडे अद्वैत आता सुकन्यांना म्हणू लागतो, एकदा जर आपल्याला त्या गाडीबद्दल काही कळालं असतं ना, तर मग मात्र आपल्या काही प्रश्नांची उत्तरं आपोआपच सुटली असती. तीच गाडी आपल्याला या केसच्या मुळापर्यंत घेऊन जाऊ शकली असती. एकदा त्या गाडीबद्दल जर आपल्याला कळालं तर आपल्याला या सगळ्याचा शोध घेणं खूप सोपं होईल. आपल्याला ती गाडी काही करून शोधावी लागेल
आणि ती गाडी एकदा आपल्या हाती लागायलाच हवी असं म्हणत अद्वैत आता कलाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो, धडपड करत असतो आणि या सगळ्यामध्ये सुकन्या ही अद्वैतला साथ देत असते. आता अद्वैतची ती अवस्था सुकन्याने जवळून पाहिलेली असते. सुकन्या डोळे बंद करते, देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई, इथपर्यंत सगळ्या शोध घेऊन तर आलीच आहेस ना, मग आता ह्या सगळ्याचा शोध लागू देत, हे सगळ्याचा धागे दोरे आमच्या हाती लागू देत. एकदा काही सत्य समोर आलं तरच कलाला न्याय मिळू शकतो आणि खरा गुन्हेगार जेलमध्ये जाऊ शकतो. या सगळ्यामध्ये तुझ्या आशीर्वादाची आणि तुझ्या मदतीची गरज आहे. देवी आई, या सगळ्यामध्ये तू अद्वैत सरांची मदत कर, त्यांना या सगळ्यामध्ये यश मिळवू देत. दुसरीकडे पाहायला मिळतं अद्वैतने सांगितलेल्या कामाला आता नैनाने सुरुवातही केलेली असते. कलाला न्याय मिळावा, कलासाठी आपल्याला काहीतरी करता यावं यासाठी अद्वैतने सांगितलेली राहुलच्या फ्लॅटची फाईल आता नैना शोधत असते. परंतु नैनाला ती फाईल कुठेच सापडत नसते. नैना सगळे ड्रॉवर आणि सगळ्या फाईल चेक करते आणि म्हणू लागते, नक्की काय चालू आहे? राहुलने कुठला फ्लॅट घेतला आहे याबद्दल तर मला काहीच माहीत नाही आहे. अद्वैत तर म्हणतोय की राहुलने कुठला तरी फ्लॅट घेतला आहे आणि त्याची कागदपत्र त्याने मला शोधायला सांगितले आहेत, पण हे राहुलने कधी केलं आणि कशासाठी? राहू देत, मला हा विचार नाही करायचा आहे, परंतु मला कलासाठी काहीतरी करायचं आहे. अद्वैत म्हणाला आहे ना की त्याला या फ्लॅटची कागदपत्र हवी आहेत, तर ती मला शोधून द्यावीच लागतील. राहुलच्या नकळत हे काम पूर्ण करावंच लागेल, परंतु कुठेच का सापडत नाही आहेत, कुठे शोधू मी? असा विचार करत आता नैना कपाटात शोधायचं ठरवते. आता राहुल तिथे नाही, या संधीचा फायदा घेत आता कपाटात सगळीकडे नैना फाईल शोधू लागते आणि त्याचवेळी कपाटाच्या एका कोपऱ्यात नैनाच्या हाती काही फाईल लागतात आणि ती फाईल पाहून नैनाला धक्काच बसतो. एकीकडे राहुलच्या फ्लॅटची ही फाईल असते, तर दुसरीकडे राहुलने संपूर्ण चांदेकरांची प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्यासाठी कागदपत्र तयार करून ठेवलेली असतात, तेही नैनाच्या हाती लागतात. म्हणजे एका फाईलसोबत 2 कामं मात्र नैनाचीच झालेली असतात. आता ती फाईल नैना पाहत असते, परंतु त्याचवेळी राहुल रूमच्या दिशेने येत असतो. आता राहुल येत असल्याची शंका ज्यावेळी नैनाला येते त्यावेळी नैना ते कागदपत्र त्याच ठिकाणी ठेवते आणि झोपी गेल्याचं नाटक करते. राहुल रूममध्ये येतो आणि झोपी जातो. नैना मनाशीच म्हणते, राहुल एवढं काही करू शकतो असं मला वाटलंही नव्हतं, परंतु बरं झालं राहुलने मला पाहिलं नाही. त्याने जर मला पाहिलं असतं ना तर आज ती कागदपत्र त्याने माझ्या हाती लागूच दिली नसती. पण आता घाई करून चालणार नाही, सगळं काही शांतपणे आणि सावधगिरीनेच करावं लागेल. ही कागदपत्र मी उद्या अद्वैतजवळ देऊ शकते, उद्या सगळं काही मी शांतपणे करेन. आता तर मला त्या कागदपत्रांची जागा तर कळालीच आहे, असं म्हणत आता नैनाही झोपी जाते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी सुकन्या तुळशी मातेची पूजा करत असते. तर त्याच वेळी आता त्या ठिकाणी ते काका आलेले असतात. आता काकांना पाहून सुकन्या विचारते, काका तुम्ही इथे? तर काका काहीतरी बोलत असतात, परंतु त्याचा संदर्भ काही सुकन्याला लागत नसतो. सुकन्या म्हणू लागते, काका तुम्ही इथे कसे आलात? बरं, नेहा चिठ्ठी घेऊन आली, तिच्या मागे मागे आलात का तुम्ही? तर काका काहीतरी बोलत असतात, परंतु सुकन्याला काहीच कळत नसतं. काका म्हणू लागतात, यांनीच मारलं, मी नाही सोडणार त्यांना, मी नाव सांगणार. सुकन्या म्हणते, काका काय झालंय? तुम्ही शांत व्हा बरं, तुम्हाला मला भेटायचं होतं का? काका, परंतु हे दुसऱ्यांचं घर आहे, मी तुम्हाला इथे नाही ठेवू शकत. काका तुम्ही जा बरं इथून, मी तुम्हाला भेटायला नक्कीच येईन. परंतु ते काका तिथून जायला तयार नसतात. सुकन्या त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते आणि विचारते, काका तुम्ही काही खाल्लं आहे का? तर त्यांना खूप भूक लागलेली असते. सुकन्या म्हणू लागते, काका तुम्ही इथेच थांबा, मी तुमच्यासाठी काहीतरी घेऊन येते, पण तुम्ही इथून कुठेच जायचं नाही, इथेच थांबायचं हा. असं म्हणत सुकन्या त्यांच्यासाठी खाऊ आणण्यासाठी घरात निघून जाते. तर दुसरीकडे अद्वैत तयार होऊन निघालेला असतो. अद्वैत म्हणू लागतो, अगोदर पोलीस स्टेशनला जावं लागेल, कालच्या प्रकरणाचा छडा लावावा लागेल, कालच्या त्या माणसाकडून काही माहिती मिळते का पाहावी लागेल, असं म्हणत अद्वैत निघालेला असतो. परंतु त्याचवेळी नैना घाईघाईने अद्वैतला भेटण्यासाठी त्याच्या रूममध्ये येते आणि त्याचवेळी नैनाने अद्वैतचं कामही पूर्ण केलेलं असतं. अद्वैतने सांगितलेले कागदपत्र घेऊन नैना त्याच्या रूममध्ये आलेली असते. अद्वैत म्हणतो, काय झालंय नैना? नैना म्हणते, अद्वैत तू सांगितलेलं काम झालं आहे, हे घे प्रॉपर्टीचे पेपर. आता अद्वैत ते प्रॉपर्टीचे पेपर हातात घेतो. तर नैना पुढे म्हणू लागते, अद्वैत हे प्रॉपर्टीचे पेपर शोधत असताना माझ्या हाती अजून काही पेपर लागले आहेत, ते म्हणजे आपल्या चांदेकरांच्या प्रॉपर्टीचे पेपर. आता हे ऐकल्यानंतर अद्वैतला धक्काच बसतो. अद्वैत म्हणतो, काय? तर नैना म्हणते, हो, हे प्रॉपर्टीचे पेपर
आमच्या कपाटात म्हणजेच राहुलच्या कपाटात मला सापडलेत आणि अगदी आतमध्ये ठेवले होते. आता अद्वैत ते पेपर पाहतो आणि अद्वैत मनाशीच म्हणतो, किती भयंकर माणसे आहे ती, आमच्याच अस्तित्वावर उठली होती. परंतु नाही, आता मी गप्प बसणार नाही. तर नैनाला अद्वैत म्हणू लागतो, नैना याबद्दल तू कोणाला काहीही सांगू नकोस. नैना म्हणते, नाही अद्वैत, माझ्यावर विश्वास ठेव, मी कोणाला काहीच सांगणार नाही. पण तू सुद्धा मला प्रॉमिस करशील का? अद्वैत म्हणतो, काय झालंय नैना? नैना म्हणते, आपल्या कलाला न्याय मिळायलाच हवा. मला माहीत आहे अद्वैत, मी तिच्याशी खरंच खूप वाईट वागले आहे, नेहमीच तिचा दुस्वास केला आहे. अद्वैत, अरे आम्ही दोन्ही बहिणी नशिबाने एकाच घरात पडलो होतो, एकाच घरात सून म्हणून आलो. मग आम्ही किती आनंदाने राहायला हवं होतं, किती एकमेकांना समजून घ्यायला हवं होतं. कलाताईने नेहमीच मला समजून घेतलं, परंतु मी मात्र तिला कधीच समजून घेतलं नाही. नेहमीच तिने मला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठून दुर्बुद्धी सुचली आणि मी फक्त तिच्याशी स्पर्धा करत राहिली. या सगळ्यामध्ये मी मात्र हे सगळं काही हरवून बसली आणि माझ्या कलातला मी कायमची गमावून बसली. परंतु नाही, आता मला अशी चूक पुन्हा नाही करायची आहे. माझ्या कलाताईसाठी मला काहीतरी करायचं आहे. अद्वैत म्हणतो, नैना शांत हो, घडून गेलंय त्याचा विचार नको करूस, कारण घडून गेलंय ते आपण नाही बदलू शकत, परंतु आपल्या चुका तरी आपण सुधारू शकतो. आता तुझ्यातून चूक घडली आणि त्याचा तुला पश्चाताप होतोय, हेच खूप आहे. तर नैना म्हणते, काही झालं तरी कलाला न्याय मिळायलाच हवा. अद्वैत, तुला अजून काही मदत हवी आहे का? अद्वैत म्हणतो, नाही नको, आज तू खूप मोठं काम केलंयस. खरं तर हे सगळं काही रिस्की होतं, तरीसुद्धा तू माझ्या शब्दाखातर हे केलंयस. थँक्यू सो मच नैना. नैना म्हणते, नाही अद्वैत, मला माझ्या कलासाठी काहीतरी करता आलं, हेच खूप आहे. असं म्हणत नैना तिथून निघून जाते. आता अद्वैत ते सर्व पेपर पाहतो आणि त्यानंतर प्रॉपर्टीचे पेपर आपल्या रूममध्ये लपवून ठेवतो. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये सुकन्या अद्वैतला म्हणते, सर त्यांना तुम्ही काही बोलू नका. अद्वैत सुकन्याला विचारतो, म्हणजे तुम्ही यांना ओळखता का? तर त्याचवेळी रोहिणी आत्या आणि राहुल त्या ठिकाणी आलेले असतात. तर आता त्या दोघांना पाहून ते काका खूप घाबरतात आणि म्हणू लागतात, मी नाव सांगणार, तुम्ही उडवलं, असं म्हणत ते सगळं काही सांगत असतात. परंतु काहीच कोणालाही कळत नसतं. परंतु त्याचवेळी आता अद्वैत त्यांना शांत करतो, त्यांना आपला कोट देतो आणि त्यानंतर म्हणू लागतो, काका तुम्ही शांत व्हा. तर सुकन्या काकांना म्हणते, फ्रेंडशिपचा रूल काय आहे, आपण जर कोणाकडून काही घेतलं किंवा कोणी जर आपल्याला काही दिलं तर त्यालाही आपण काहीतरी द्यावं. तर आता काकांजवळ काहीच नसतं, परंतु असते ती गाडीची नंबर प्लेट. आता ती नंबर प्लेट काका अद्वैतच्या हातात देतात. आता अद्वैत ती नंबर प्लेट पाहतो तर त्याला रक्तही लागलेलं असतं आणि कलाच्या साडीचा तुकडाही असतो. अद्वैतला आठवतं की लग्ना दिवशी कला हीच साडी नेसली होती. तर अद्वैत म्हणू लागतो की हा तर कलाच्या साडीचा तुकडा आहे. आता या तुकड्यावरून कला राहुलच्या कारस्थानांचा शोध कशा प्रकारे घेईल आणि ती गाडी राहुलच्या हाती लागेल का? रोहिणी आत्या आणि राहुलचं कारस्थान अद्वैत समोर कशा प्रकारे येईल? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि हो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.